आज जगन्नाथ यात्रा पण आहे, तर आपण आज जगन्नाथची ब्लेसिंग घेऊया. जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, म्हणजे श्रीकृष्ण विष्णू यांची ब्लेसिंग आली. जगन्नाथ आणि वीरभद्र यांची ब्लेसिंग घेऊया. जगन्नाथ देवा, आज माझी सोल परिवाराला चांगली ब्लेसिंग दे देवा. आज त्यांची एनर्जी काय आहे, ते पुढे काय फ्युचर आहे, चांगली एनर्जी दे देवा सोल परिवाराला. कसं काढ रे जगन्नाथ आलीत. वावरचं काढ रे. मॅजिशियन टॉवर मुमेंट काढा रे बा. माझ्या जस्टिसचं कार्ड ही दोन्ही कार्ड पण कशी आली होती, 2 कार्ड जस्टिस आणि हे पण घेतलं नव्हतं. 8 ऑफ द बॉटम. वाव, चांगली कार्ड आली. अजून कार्ड घेऊ का? हे काय सुंदर कार्ड आहे खावदीचं. हे पण कार्ड छान आहे ना, तर मी हे घेते. जर हे मिळालं तर आपण घेऊ. हे बघा, जगन्नाथाची ब्लेसिंग आली आहे. ॲक्च्युली मगाशी हे कार्ड पिसताना हे झाले होते, पण माझं कॅमेरा हे झालं ना, मी कार्ड परत ठेवलं, म्हणलं चुकून आली असतील म्हणून. पण हे 2 कार्ड मगाशी पण आले होते जस्टिसचं. पहिलं हे कार्ड आलं होतं जस्टिसचं, आणि नंतर हे कार्ड आलं होतं. हे बघा, तर जस्टिस म्हणजे शनी शनीचं कार्ड आलं. हे बघा, जगन्नाथ आलं. आता हे किंग ऑफ कप्स म्हणजे जगन्नाथ. हे बघा, जगन्नाथ पण आलेत, किंग ऑफ कप्स. हे बघा, जगन्नाथांची ब्लेसिंग. हे बघा, त्यांनी पहिलं जस्टिसचं कार्ड दिलं होतं, म्हणजे काय आहे, तुम्हाला न्याय भेटणार आहे. हे शनीचं कार्ड आहे. शनी, हे बघा ब्लेसिंग, शनीची ब्लेसिंग आहे. तराजू आहे, दिसतोय, म्हणजे जस्टिस म्हणजे बॅलन्सीचं कार्ड आहे. आणि इथे हे आहे, सॉड आहे, म्हणजे जे तुम्हाला कोणी त्रास दिला होता किंवा तुमची कोर्ट केस चालू होती, काय होती, तर शनिदेव आता तुमच्यावर न्याय करणार आहे. तुमच्याशी कोणी खोटं बोललं होतं किंवा तुम्हाला कोणी खूप त्रास दिला होता त्या तुमच्या आयुष्यामध्ये, त्याच्याबद्दल शनिदेव तुमच्याबद्दल न्याय करणार. आता बघा, शनीचं 8 असतं. आता हे कार्ड 11 नंबर आहे. 11 म्हणजे हे 2, पण शनीचा नंबर असतो 8, शनिग्रह. आणि हे 7 केतूचं. आता जिथे शनी असतो ना, तिथे आपले राहू केतू दोन्ही पण थोडेफार आपल्याला ग्रहमान हे असतात. जिथे शनी असतो ते राहू केतू पण थोडेफार बिघडलेले असतात. तर शनी चांगला होते, तुमचा केतू पण चांगला होते. बघा, केतू हा स्पिरिच्युअलकडे नेणारा हे केतू म्हणजे देवाकडचं हे केतू. आता केतू आलं म्हणजे तुम्ही देवाशी कनेक्ट होत आहे. हे बघा, आता इथे तुमचा जगन्नाथ म्हणजे हे पण तुम्ही जगन्नाथचं पण कार्ड बोलू शकता. श्रीकृष्ण आलं आहे बघा. श्रीकृष्णाबरोबर त्यांची जी फॅमिली असते तुमच्यावर रक्षण करायला, ती पण आली बघा. जगन्नाथाने त्यांचे हे पण पाठवलं आहे. हां, म्हणजे डिवाईडशी कनेक्ट होत आहे तुम्ही, डिवाईडशी. बघा, हे मंदिर आहे पाठी, म्हणजे जगन्नाथ स्वतःच आले तुम्हाला ब्लेसिंग द्यायला. बघा, हां, हे जस्टिस म्हणजे न्याय होणार. किंग ऑफ कप, हे बघा, किंग ऑफ कप म्हणजे तुम्हाला ह्या भूमिकेत जगन्नाथ बघतात. म्हणजे किंग ऑफ कप म्हणजे तुमचे सगळे कप्स आहेत, म्हणजे मॅनिफेस्टेशन तुमचं जगन्नाथ सगळे पूर्ण करते. बघा, किंग ऑफ कप्स. हे पण 7 नंबरचं कार्ड आहे बघा. हे पण केतू म्हणजे तुमचा केतू खूप पॉवरफुल होते, म्हणजे तुम्ही देवाशी कनेक्ट व्हाल. तर इथे बघा, इथे हे काय करते, म्हणजे तुम्ही इथे तुमचं आता तुम्ही पुढच्या मार्गाला जाते. मागचं तुमचं का पास्ट लाईफ हे करून वाईट कर्म का असतील ते विसरते आणि चांगल्या कर्माला तुम्ही लागते. तुमचं आयुष्यात सगळं पुढे चांगलं होणार आहे, म्हणजे तुम्ही पुढच्या मार्गाला लागताय. हे करू. हे बघा, 3 नंबर केतूचे आलेत, म्हणजे 777 म्हणजे खूप मस्त. हे बघा, 777 म्हणजे केतूची एनर्जी जास्त. आणि हा महिना कोणता आहे? जुलै महिना आहे, 7वा महिना जुलै, म्हणजे तो पण स्पिरिच्युअलकडेच नेणारा महिना. ह्या महिन्यात तुम्ही खूप देवाशी कनेक्ट होते. बस 7 ऑफ पेंटिकल म्हणजे इथे तुम्ही मनी पण येते, म्हणजे महालक्ष्मी पण ह्या महिन्यात तुमच्याकडे येते दारात. आणि 3 नंबर 7 केतूचं कार्ड. 3 7 आलेत बघा, 3 7 आलेत. हां, आणि आता हे बघा, 3 7 आलेत. हा 2nd नंबर चंद्र, हा पण 2nd नंबर चंद्र. आणि हे बघा, हा पण 2nd नंबर चंद्र.
म्हणजे 222ची पण एनर्जी आली, 222ची पण एनर्जी म्हणजे चंद्रमा पण चांगलं होतं आहे तुमचं इथे. चंद्रमा चांगलं होतं म्हणजे बघा तुम्हाला इथे पण तुम्ही मोठं काहीतरी प्लॅन करताय, म्हणजे तुम्ही इथे आयुष्यात खूप मोठं करिअर, तुमची चांगली ग्रोथ होते, काहीतरी मोठं प्लॅन आहे तुमचं करण्याचं इथे बिझनेसच्या रिगार्डिंग. आणि इथे तुम्हाला देवाकडून पण काहीतरी गिफ्ट मिळते, देव पण तुमच्याशी कनेक्ट होते किंवा तुमचं पार्टनर तुम्हाला गिफ्ट किंवा तुमचं कोणाचं लव वगैरे असेल तिथून पण तुम्हाला कोणाकडून जे असतील त्यांना गिफ्ट मिळतं आहे, म्हणजे सोल परिवार तुमचं एकत्र येतं आहे. लव फेम तुमचं हे बघा. आता 3 नंबर हे गुरुचं कार्ड आहे बघा. 3 हे बघा, हे 3 नंबर गुरुचं कार्ड असतं आणि हे पण हा पण एरोफेन म्हणजे गुरुच झाला. आता हा 5 नंबरचं कार्ड आहे. तर 5 नंबर म्हणजे बुध, म्हणजे तुमचा बुध ग्रह पण चांगलं होतं आणि हे गुरुचं कार्ड आहे. म्हणजे तुम्हाला गुरु भेटू शकतो किंवा ह्या महिन्यात गुरुपौर्णिमा पण आहे, गुरुपौर्णिमा आहे, त्याच्याने तुम्हाला गुरु भेटेल सुद्धा गुरुपौर्णिमेला. किंवा गुरुच्या भूमिकेत तुम्ही पण असू शकता, तुम्ही कोणाला नॉलेज देऊ शकता, तुम्ही कोणाला हिलिंग करू शकता किंवा देव तुम्हाला ह्याच्यामध्ये बघत असेल किंवा तुम्हाला गुरु भेटेल ज्ञान देण्यासाठी, तुम्ही पुढच्या ह्या मार्गाला जाण्यासाठी. आणि बघा 3 नंबरचं हे पण गुरुचंच कार्ड येतं, 3 ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुम्ही ॲब्रॉडला जाऊ शकता. 3 नंबर म्हणजे इथे बघा, इथे पाठी पर्वत आहे, इथे पर्वत आहे म्हणजे तुम्ही काहीतरी स्वतःचा बिझनेस बाहेरगावी स्प्रेड करताय, आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ मुंबई, आउट आहे म्हणजे वर्ल्डमध्ये पण तुम्ही आपलं करिअर किंवा तिथे काहीतरी तुमचं जॉब बिपच्या रिगार्डिंग पण तुम्ही जाऊ शकता ॲब्रॉडला. हे बाहेरगावचं का आहे हे बघा. हे नाईट ऑफ वॉन्ड्स, नाईट ऑफ वॉन्ड्स हे बघा, म्हणजे स्पीडनी काहीतरी तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी ते करिअरची येईल किंवा काहीतरी तुमच्याकडे पॉवर म्हणजे स्पीडनी फायर एनर्जी आहे, म्हणजे भरपूर काही करण्याची जोरात तुमच्याकडे एनर्जी आहे. म्हणजे आत्ताच मला भरपूर काही तुम्ही आता बसणार नाही, स्थिर बसणार नाही, काय ना काय करत राहणार स्पीडने. आता एका जागी बसणार नाही तुम्ही, फायर एनर्जी आली तुमच्याकडे, म्हणजे तुमचं करिअर करायची, मनी इन्कम वाढवायची, काय ना काय तुम्ही करणार. प्रॉपर्टीच्या ठिकाणी ह्याच्या ठिकाणी तुम्ही बसणार नाही. हे बघा इथे पेंटिकलच आहे बघा, इथे एस ऑफ पेंटिकल. आता तिथे 7 ऑफ पेंटिकल होते, इथे एस ऑफ पेंटिकल. एस ऑफ पेंटिकल म्हणजे देवच तुम्हाला काहीतरी गिफ्ट देतो आहे बघा, देव तुम्हाला गिफ्ट देतो आहे. पेंटिकल म्हणजे आता तुम्हाला एस ऑफ पेंटिकल म्हणजे कधीच पैशाची कमतरता नाही, लास्ट एंडपर्यंत तुमच्याकडे पैसा राहणार. एस ऑफ पेंटिकल म्हणजे देवाकडूनच तुम्हाला गिफ्ट येतं आहे. आता स्पिरिच्युअल मार्गला जाते म्हणजे देव तुम्हाला देणारच पैसा. हे बघा हे 16 नंबरचं का हे पण 16 नंबरचं कार्ड. 16 म्हणजे किती, 1 आणि 6 7 म्हणजे 4 टाइम्स 7ची एनर्जी आहे, 4 टाइम्स 7ची. म्हणजे ही टॉवर मुवमेंट आहे तुमच्या आयुष्यात आलेली, ती पण तुमच्यामध्ये हे होणार, निघून जाणार टॉवर मुवमेंट. तुमच्या आयुष्यात काय वाईट असेल, वाईट कर्म असेल ते रिलीज होतं आहे तुमचं, जी पण 7 टाईम आहे. आणि हे बघा हे तर वर्ल्डचं काळ म्हणजे बघा शनी आला आहे, शनी आला म्हणजे काय, हे पण कार्मिक काळ म्हणजे शनीचंच काळ आहे. म्हणजे तुमचे जे वाईट कर्म होते ते शनिदेवाने संपवले आणि आता न्यू कर्म तुमचे स्टार्ट होत आहेत. म्हणजे तुमच्या इथे पित्रांची पण तुम्हाला ब्लेसिंग आहे, इष्टदेवतेची ब्लेसिंग आहे, कुलदेवतेची ब्लेसिंग आहे आणि तुम्ही वर्ल्डमध्ये नेम फेम पण मिळवू शकता. वर्ल्डचं काळ आहे म्हणजे सर्वात महत्त्वाचं काळ वर्ल्डचं, म्हणजे नेम फेम पण तुम्हाला मिळेल. म्हणजे शनिदेवाला म्हणजे तुम्हाला नेम फेम देणारच तुम्हाला. हे बघा तो तुम्हाला ह्या भूमिकेत बघतोय बघा. आज शुक्रवार पण आहे, महालक्ष्मीचा पण वार आहे. हे बघा तुम्हाला ह्या भूमिकेत बघतोय बघा, जगन्नाथ तुम्हाला ह्या भूमिकेत पोचवत आहेत. हे बघा हे 14चं कार्ड, हे 14चं कार्ड म्हणजे 5 नंबरचं कार्ड. म्हणजे हे पण 5 आणि ते पण 5 म्हणजे बुद्ध पण तुमचं चांगलं होतं आहे, म्हणजे बुद्धी पण वाढते तुमची. म्हणजे बुद्धी वाढणारच ना, देवी तुमची बुद्धी वाढवणार. म्हणजे सरस्वती बघा, सरस्वती म्हणजे बुद्धी वाढतो. बुद्धीचा देवता कोण आहे, गणपती. आणि जिथे गणपती असतो ना तिथे सरस्वती असते आपलं ज्ञान वाढवायला. म्हणजे तुमचं ज्ञान वाढणार. आता तुम्ही स्पिरिच्युअल मार्गाकडे जात आहे म्हणजे देवीशी कनेक्ट होत आहे, तुम्ही देवाशी कनेक्ट होत आहे. देवाशी कनेक्ट झालं तुमचं क्राऊन चक्र ओपन होणार, हार्ट चक्र ओपन होणार. हे बघा म्हणजे इथे तुम्हाला केवढं नॉलेज मिळतं. म्हणजे तुम्ही पूर्ण आयुष्यात एक बॅलन्स करणार आहे, तुमच्या जीवनात भरपूर बॅलन्स करणार. म्हणजे तुम्ही संसार वगैरे सांभाळून, नोकरी वगैरे सांभाळून व्यवस्थित बॅलन्स करणार आणि देवालाकडे तुम्ही कनेक्ट होणार. म्हणजे जॉब, करिअर, संसार वगैरे सांभाळून तुम्ही देवाशी पण कनेक्ट होणार आहे. म्हणजे देव पण तुम्हाला डिवाईन हात आहे तुमच्यावर, एक डिवाईन हात आहे. ही कार्ड आणि डिवाईन हात आहे तुमच्याकडे. देव तुम्हाला ह्याच्यात बघतोय की तुम्हाला असं बनवायचं आहे देवाला. तुम्हाला टेम्परन्स म्हणजे देवाच्याच एक तुम्ही देवाचा भक्त, तुम्हाला देवाचं एक दूत म्हणतात ना, तसं देवाचं दूत तुम्हाला देव बनवतोय. तुम्ही त्याच्या हाताखाली म्हणजे जो हे करा. देव तुमचं एवढं आवडतं, देवाला तुम्ही आवडते सोलात देवाची. बघा सरस्वती म्हणजे एवढी पॉवरफुल सरस्वती तुम्हाला ज्ञान देते. आणि हे बघा हे जजमेंटचं कार्ड म्हणजे तुमच्या जजमेंट होते. हे बघा शनिदेवाला
म्हणजे जजमेंट हे होणारच आहे बा. जजमेंट म्हणजे देव तुमच्याशी आता जजमेंट करते. हे पित्र आहेत समजा तुमचे, हे पित्र तुमच्या देवाला सांगतात की माझा भक्ताला जे माझ्या माणसाला जो काय त्रास झाला आहे त्या लोकांना त्रास द्या, ज्या लोकांनी त्रास दिला आहे तो. आणि हे बघा इथे हे देवाचं प्लसचं कार्ड आहे, म्हणजे तुमचं हार्ट चक्र ओपन होते, देव तुम्हाला नॉलेज देतो आहे. हे बघा म्हणजे तुम्ही देवाशी कनेक्ट होते, देवाचा आशीर्वाद पण तुम्हाला मिळतो आहे. म्हणजे 8 चक्र काउन चक्र ओपन देवाचा आशीर्वाद असं म्हणजे देवाशी तुम्ही कनेक्ट असणार, डिवाईन पॉवरशी देवाच्या. किती सुंदर कार्ड आले हे बघा. आता हे बघा हे पण एक कार्ड आहे बघा 8, हे पण 8चा नंबर म्हणजे 8 बघा 8 तुमचा चांगलं होते. हे पण 8 नंबरचं कार्ड आहे 8 ऑफ कप्स. म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट जेवढं तुम्ही मॅनिफेस्ट कराल, जेवढं तुमच्या इच्छा आहे ते शनिदेव पूर्ण करते. तुम्ही प्रॉपर्टी म्हणा, फायनान्स म्हणा, नोकरीबद्दल बोला, रिलेशनशिपबद्दल म्हणा, सगळ्या मॅनिफेस्ट शनिदेव पूर्ण करतोय. हे बघा 8 नंबर. आणि आता हा माणूस म्हणजे हे पुढच्या मार्गाला जातात, पण त्यांना तेवढं जरी तुम्हाला प्रॉपर्टी वगैरे मिळाली तरी तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये नाही का तर तुम्हाला देवाच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि तुम्ही हे सगळं सोडून देवाच्या नामस्मरणात जात आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त हे नाही आता इंटरेस्ट. तरी पण हे बघा हे पण 8 नंबर बघा 3 हे पण 8 नंबर म्हणजे किती शनी तुम्हाला. हे पण 8 नंबर आहे बघा, म्हणजे शनी किती पॉवरफुल होते. स्ट्रेंथचं कार्ड. आज नवरात्र चालू आहे. दुर्गादेवी मग अशी मी नवरात्रीचा पण व्हिडिओ टाकला देवींचा, तिथे पण 3 देव्या आल्या होत्या, सरस्वती, पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी. आणि हे बघा हे पण दुर्गादेवी बघा स्ट्रेंथ. ही कोण दुर्गादेवी ना, सिंह दुर्गादेवी. इन्फिनिटीचं काळ म्हणजे अनंत तुम्हाला हे आहे बघा, दुर्गादेवीची ब्लेसिंग. कळलं. म्हणजे जगन्नाथ बरं कोण असतं, जगन्नाथ बरं देवी पण असते ना, लक्ष्मी. आता ती लक्ष्मी देवीच दिदीच आहे जगन्नाथनी. स्ट्रेंथ. आता तुम्हाला माहिती आहे जगन्नाथच्या इथे पार्वतीचं पण मंदिर आहे, आपल्या कालीमातेचं पण म्हणजे पार्वतीचं पण मंदिर आहे जगन्नाथच्या इथे. कारण त्यांचं पहिलेचं हे होतं म्हणजे पार्वती जेवायला जाते तिकडे, तिथे पार्वतीचं पण मंदिर आहे जगन्नाथला. ती बघा ही पार्वती आली आहे जगन्नाथला. पार्वतीचं पण मंदिर आहे, लक्ष्मीचं मंदिर आहे, पार्वतीचं मंदिर आहे बघा. ती लक्ष्मी पण आली होती मग अशी तुम्हाला इथे दाखवली बघा. म्हणजे सरस्वती आली बघा, दुर्गा पण आली. ही मंदिरं पण आहेत जगन्नाथला. बघा हे पण तुमचं 9 ऑफ कप्स म्हणजे तुमचं मंगळ पण चांगलं होतं. म्हणजे किती बघ कप्स आहेत, म्हणजे सगळ्या इच्छा तुमच्या मॅनिफेस्ट होत आहेत, सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत बघा. तुम्ही जे काय कराल ते. आणि तुम्ही मस्त बसून आरामात हे करणार आहे बघा. सगळ्या इच्छा मॅनिफेस्ट होत आहेत तुमच्या. हे बघा विक्ट्रीचं कार्ड बघा, हे विक्ट्रीचं कार्ड 6 नंबर म्हणजे लक्ष्मीचंच कार्ड. म्हणजे विक्ट्री येते, म्हणजे लक्ष्मी पण येते. आणि जे तुम्ही काय कोणावर तुमच्या पाठीमागे टॉवर मुवमेंट आली होती, कोण तुम्हाला सत्वत होतं त्याच्यावर विक्ट्री होणार आहे तुमची. विक्ट्री म्हणजे विजय मिळवणार आहात तुम्ही. ह्या लोकांवर तुम्ही विजय मिळवणार आहेत, तुमच्या लोकांना विजय मिळवून तुम्ही पुढे जाणार आहेत कामाला. कळलं. विक्ट्रीचं कार्ड आहे विक्ट्रीचं. हे 10 नंबरचं कार्ड. 10 म्हणजे शनी आला म्हणजे सूर्य पण आला. हे बघा सूर्य आला म्हणजे रिबर्थ होतं आहे तुमचं. आणि जे तुमच्या जे काही बर्डन होतं, मागचं काय टेन्शन होतं ते तुमचं निघून जाऊन नवीन सुरुवात होणार. हे पण 5 नंबरचं कार्ड. हे असं लोकांनी तुम्हाला सतवलं होतं, रिलेशनशिप खराब होते घरात, काय शेजारी पाजारी, हे एवढं आता लक्ष देऊ नका. चांगलं होतं ह्या लोकांचा विचार नाही करायचा. एस ऑफ कप्स म्हणजे तुम्हाला देवच तुम्हाला हे बघा देवाचा हात. एस ऑफ पेंटिकल, एस ऑफ कप्स म्हणजे तुमच्या सगळ्यात मॅनिफेस्ट देव पूर्ण करतो आहे बघा. एस ऑफ कप्स म्हणजे पहिलं हे पण 1 नंबरचं कार्ड म्हणजे हे पण सूर्याचं कार्ड. म्हणजे जिथे सूर्य असतो तिथे नेमफेम येतंच तुम्हाला. म्हणजे तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह करताय, काहीतरी क्रिएटिव्ह करताय. कळलं. ते सुंदर कार्ड आले बघा. जगन्नाथांनी तुम्हाला चांगली ब्लेसिंग दिली आहे. आम्ही गेल्या वर्षी जगन्नाथला जाऊन आलो, इतकं सुंदर वाटतं. आणि खरंच तिथे जगन्नाथ तिथे स्वतः आहेत असं वाटतं. माझ्या बाबतीत पण असं काय हे घडलं आहे, हे करून मला असं वाटलं की जगन्नाथ आहे माझ्या हेल्पला आलेले. एवढं सुंदर म्हणजे स्थान आहे ना. तुम्ही कधी गेलात तर तिकडे जा, यात्रेला पण जा आणि यात्रा संपल्यावर पण त्या स्थानात जा, खूप बरं वाटतं. म्हणजे खरंच श्रीकृष्णाचं स्थान आहे ते, खूप बरं वाटतं त्या स्थानामध्ये जा. आता सगळं आपण प्रत्येक देवाचं तर प्रत्येकजण हे नाही करू शकत, पण बघा सगळीकडे देव सगळे सारखेच आहेत. हा खरे मेन तर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे 3च म्हणजे देव आहेत. आणि विष्णूचा 4था जगन्नाथ श्रीकृष्ण सगळंच आहे.
आणि जिथे विष्णू आहे तिथे शंकर पण असतो आणि शंकर आहे तिथे ब्रह्मा पण असतो. कारण तिन्ही देवानीच मिळून ही पृथ्वीचं स्थान निर्माण केलं. एकाने मृत्यूचं हे पाळलं, एकाने पालन पोषण केलं आणि एकाने जन्म दिला आहे. असे 3 कार्य तिन्ही देवांनी केलेले आहेत. त्यांनी तिन्ही देवांचं आपण आशीर्वाद घेऊनच पुढे चालावं. एकच हा देव, सगळे देव हे होतात आपल्याला. आणि आज शुक्रवार आहे महालक्ष्मीचं नेहमी लक्ष्मी स्तोत्र वाचा. तुमचा शुक्र चांगला, जेवढे आपले ग्रह चांगले होतात ना तेवढे आपले सगळे आपल्याला पुढे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिळतं. आणि हे लक्षात ठेवा, जिथे आपलं पितृदोष असेल आणि वास्तुदोष असेल ना, आपल्या घरात कधीच लक्ष्मी येत नाही. जिथे वास्तुदोष पितृदोष असेल तिथे म्हणजे आपलं शनी कर्म म्हणजे ते कशामुळे असतं, आपलं शनी आणि राहू केतू ह्या गोष्टींमुळे. जर शनी कर्म वाईट असतील ना, कर्मदाता शनिदेव, कर्म वाईट असेल तर शनिदेव आपल्याला ह्या गोष्टी देत नाही. मग आपल्याला वास्तू आणि निगेटिव्ह एनर्जीशी हे करावं लागतं, झुंजत राहावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी पहिल्या क्लीन करा घरातून निगेटिव्ह एनर्जीच्या, आणि मग तुमचं कर्म खूप लक्ष्मी भरभरून येते तुमच्या घरात. आणि चांगले कर्म ठेवा. जो चांगले कर्म करतो ना त्यालाच देव लक्ष्मी देते. आणि जिथे वाईट कर्म असतात ना तिथे देव देऊनसुद्धा आपल्या नशिबात मिळत नाही. हे लक्षात म्हणजे जिथे कर्म चांगले तिथे आपल्याला भरभरून मिळतं. आणि आपण जेवढं लोकांचं चांगलं करतो ना तेवढं आपल्याकडे डबल देव देतो. आणि लोकांचं आपण वाईट करतो ना तिथे देव आपल्याकडनं काढून घेतो. तेवढंच आपलं पण डबल वाईट होतं. म्हणून चांगलं करा लोकांचं, तेवढं डबल तुम्हाला देव चांगलं देईल लक्ष्मी. हे लक्षात ठेवा. माझ्या सोल परिवाराला मी एवढी ब्लेसिंग देईन हे करून. थँक्यू माझ्या सोल परिवाराला.